नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आगरी पद्धतीने सुका मटण बनवणार आहोत। तर त्यासाठी मटण आणलेलं आहे। इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं चरबीचं प्रमाण देखील आहे। तर हे मटण आपण पहिल्यांदा मॅरिनेट करून घेऊया। मटण मॅरिनेशनसाठी आपण 1 चमचा हळद घालूया, मीठ, 1 चमचा दही, 1 चमचा होईल इतका आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर देखील घेतलेली आहे आणि हे सर्व चोळून चोळून मटणाला लावायचं आहे। सर्व घटक मटणाला व्यवस्थित लावून घेतलेले आहेत। आता आपण याला झाकण देऊन 2 तास मॅरिनेशनसाठी ठेवूया। गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये तेल घालून घेऊया। दोन मोठे चमचे होतील इतकं तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। कांदा घालून घेऊया। 2 कांदे घेतलेले आहेत आणि ते उभे चिरलेले आहेत। अर्धा किलो मटणासाठी 2 कांदे पुरेसे होतात। कांदा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे। कांद्याला चांगला गोल्डन ब्राउन कलर आणायचा आहे। एक सुक्या खोबऱ्याची वाटी आहे ती भाजून घ्यायची आहे आणि एक छोटासा कांदा फोडून तो देखील भाजायचा आहे। खोबऱ्याची वाटी चांगली आतून बाहेरून काळी भाजून घ्यायची आणि कांदा देखील व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। वरचं साल आहे ते करपेलच, पण त्याच्या आतलं जे साल आहे ते सुद्धा करपलं पाहिजे, म्हणजे कांदा चांगला आतपर्यंत भाजला जातो। कांदा गोल्डन व्हायला लागलेला आहे, तुम्ही बघू शकताय। कांदा मस्तपैकी गोल्डन झालेला आहे। अजून 1 मिनिट आपण त्याला फ्राय करून घेऊया। कांदा मस्त गोल्डन झालेला आहे। आता आपण 4-5 पाकळ्या लसणाच्या ठेचून घालणार आहोत। 4-5च घालायचे आहेत, कारण आपण मटणाला अगोदरच आलं लसणाची पेस्ट लावलेली आहे। अर्धा इंच होईल इतकं आलं ठेचून घातलेलं आहे। ते सुद्धा आपण या तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। लसणाचा कलर देखील चेंज झालेला आहे मस्त, आणि कांद्याला खूप सुरेख असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय। कांदा परतताना तो व्यवस्थितच परतला गेला पाहिजे, ह्याच्यावरच खरी तुमची मटणाची टेस्ट डिपेंड आहे। तर आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। 1 चमचा हळद आपण मॅरिनेशनसाठी घातलेली आहे। पुन्हा मी 1 चमचा हळद घालत आहे आणि 1 मोठा चमचा लाल तिखट। हे लाल तिखट आगरी पद्धतीचं आहे आणि घरात तयार केलेलं आहे। तुम्हाला आवडत असल्यास थोडंसं हिंग घाला, नाही घातलं तरी चालेल। मी थोडंसं हिंग घालणार आहे आणि मस्तपैकी हे परतून घ्यायचं आहे। गॅस मी मीडियम आचेवर केलेला आहे। मसाले बिलकुल करपून द्यायचे नाहीत। खूप छान मसाल्याचा सुवास आलेला आहे। आता आपण त्यामध्ये वेळ न घालवता मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे। जास्त वेळ घालवलात तर मसाले करपून जाऊ शकतात आणि मग तुमच्या मटणाची टेस्ट बिघडेल, कलर सुद्धा बिघडेल। मटण आपण फोडणीमध्ये घातलेलं आहे। मटण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मसाले व्यवस्थित मटणाला लागले पाहिजे। मटण हाय फ्लेमवर परतून झालेलं आहे। आता आपण यावर झाकण देऊया। ज्या परातीमध्ये आपण मॅरिनेशनसाठी ठेवलेलं तीच परात त्याच्यावर झाकण म्हणून ठेवलेली आहे।
आणि त्यावर आपण पाणी घालून घेऊया. 15 मिनिटं हे मटण असंच शिजवायचं आहे. गॅस मंद आचेवर करायचा आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकताय पाणी न घालता देखील मटणाला पाणी शिजलेलं आहे, कारण तेल आणि मीठ दही लावून केलेलं मॅरिनेशन त्यामुळे हे पाणी सुटलेलं आहे. आता हे 15 मिनिटं शिजलेलं आहे. परातीवरचं जे गरम झालेलं पाणी आहे ते आता आपण मटणामध्ये घालूया. गॅस मिडियम फ्लेमवर करायचा आहे आणि पुन्हा त्याला 15 ते 20 मिनिटं शिजवायला ठेवायचं आहे. आता आपण मटणासाठी लागणारा गरम मसाला तयार करूया. तर त्यासाठी आपल्याला इथे 3 तमालपत्र घेतलेली आहेत, 1 मोठी वेलची, 4-5 लवंगा घेतल्यात मी इथे, 4-5 त्रिफळा घेतल्यात, 2 छोट्या वेलची घेतलेल्या आहेत, 5-6 मिरीदाणे घेतलेले आहेत, 2 चक्री फूल घेतलेले आहेत, एवढासा दालचिनीचा तुकडा, हा छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे, 1 छोटा चमचा जिरं घेतलेला आहे. शहाजिरं माझ्याकडे आज नाही आहे, पण तुमच्याकडे असेल तर शहाजिरं देखील घ्या. थोडंसं दगडफूल घे, थोडेसे धने, 1 छोटा चमचा तीळ आणि थोडीशी खसखस इतकं साहित्य घेतलेलं आहे. आणि हे सर्व गरम मसाले आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत. गॅसवर एक तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये हे मी मसाले घालून घेतलेले आहेत. आणि हे मसाले आपल्याला थोडेसे परतायचे आहेत, म्हणजे त्यामधून अरोमा निघेपर्यंतच परतायचे आहेत. जास्त वेळ परतायचे नाहीये. तवा छोटा घेतलाय त्यामुळे हळूहळू सरकवायला लागते. 1 तमालपत्र खाली पडलेलं आहे. मसाल्यांचा अरोमा बाहेर पडलेला आहे, खूप छान. आणि ते थोडेसे तडतडायला देखील लागलेले आहेत. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे मसाले थंड करून घेऊया. मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय मस्त मसाले तयार झालेले आहे. तर हा मसाला एका भांड्यात, ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण 1 वाटी खोबऱ्याची भाजली होती तिला असे पीस करून घेतलेले आहेत आणि तिला इतपत भाजलेली आहे, तुम्ही बघू शकताय. असा काळसरपणा खोबऱ्याला आला पाहिजे. आता हे मटण मी सुकं करणार आहे, त्यामुळे मी ही जवळजवळ 50 ग्रॅमची खोबऱ्याची वाटी होती ती पूर्ण घेतलेली आहे. तुमचं जर रस्सा पातळ असेल तर तुम्ही ती अर्धी वाटी घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा पूर्ण 50 ग्राम वाटण घालावं, कारण 1 किलो मटणासाठी 100 ग्रामचं मोजमाप आहे. तर आता ह्याची सुद्धा आपण व्यवस्थित एक पेस्ट करून घेऊया. तर हे सुक्या खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे. हे वाटण तुम्ही 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही वापरू शकता. कांदा आणि खोबऱ्याचं काळं वाटण. त्याच्यात थोडंसं पाणी घालून पुन्हा मी मिक्सरला लावणार आहे. पाणी घातलेलं आहे, आता पुन्हा मिक्सरला लावून घेते. हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. एका तव्यामध्ये तेल घालून, तव्यामध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये आता टॅमॅटो घालूया. इथे मी 1 टॅमॅटो घेतलेला आहे. टॅमॅटो तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, चांगला मऊ शिजवायचा आहे. टॅमॅटो इतका मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे आणि तो चांगला मऊ झालेला आहे. आता याची आपण काळ्या वाटणामध्ये पेस्ट करून घेऊया. गॅस बंद करून घेतलाय. आता हे आपलं काळं वाटण आहे त्यामध्ये त्याची पेस्ट करून घेऊया. टॅमॅटो घालून झालेला आहे. आता आपण याची पेस्ट करून घेऊया. 20 मिनिटं झालेली आहेत. मटण आपलं मंद गॅसवरच आहे. आता आपण झाकण काढून बघूया.
मटण 80% शिजलेलं आहे. कांदा देखील मस्त विरघळलेला आहे. आता आपण यामध्ये बटाटा घालूया, कारण आगरी मटण सुकं असो किंवा ओलं असो बटाट्याशिवाय परिपूर्ण नाही. तर इथे मी 1 बटाटा घातलेला आहे. तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल. पुन्हा यावर झाकण देऊया. 5 मिनिटं झाकण देऊन शिजवूया, म्हणजे बटाटा सुद्धा शिजेल. झाकण काढून बघूया. ताटावर झाकण ठेवून आपण जे पाणी ठेवतो त्यामुळे रस्सा, पातेलीमधला रस्सा हा आटत नाही. तर आपण बटाटा शिजलाय का बघूया. हा फोर्क घेऊन दाबलाय, तुम्ही बघू शकता बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. आता यामध्ये आपण वाटण घालून घेऊया. सगळं वाटण घालायचं आहे, कारण आपल्याला इथे मटण सुकं करायचं आहे. आपण जो गरम मसाला केलेला आहे त्याच्यातला अर्धा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मीठ चेक करून घेऊया, कारण मीठ आपण घातलेलं नाहीये, पण मॅरिनेशनसाठी 1 चमचा मीठ वापरलं होतं. मीठ योग्य आहे. गॅस मंद आचेवर करूया आणि पुन्हा 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजवूया. झाकण देते आणि 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया. खूप छान. आता मगाशी आपण अर्धा गरम मसाला टाकलेला, राहिलेला गरम मसाला आता घालून घेऊया. भरपूर सारी कोथिंबीर, सर्व मिक्स करून घेऊया. हे मटण तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता. तुमच्याकडे तांदळाची भाकरी असेल तर अतिउत्तम. फार भन्नाट लागते. तर तुम्ही बघू शकताय मटण मी मंद गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याला चांगली उकळी आलेली आहे. हे मटण मैत्रिणींनो मंद आचेवर शिजवल्यावरच याला चांगली चव येते आणि साधारणतः शिजायला 1-1.5 तास लागतो. तर आता हे मस्तपैकी आगरी पद्धतीचं मटण तयार झालेलं आहे. मस्तपैकी सुक्क मसालेदार तर्रीदार असं मटण तयार झालेलं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि गॅस बंद करूया. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.